नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कौरव पांडवांमध्ये झालेल्या कुरुक्षेत्रावरच्या युद्धाविषयी एक पोस्ट वाचनात आली. फार छान विचार त्या पोस्टच्या माध्यमातून मांडण्यात आला. तो विचार आणि ती पोस्ट आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. 18 दिवसांच्या भीषण रक्तपातानंतर कुरुक्षेत्र काही रणांगण राहिलं नव्हतं, ते एक स्मशान बनलं होतं. जिथे कालपर्यंत शंखनाद आणि तलवारांची खणखण होती, तिथे आज फक्त मृत्यूचं भयान मौन होतं. तुटलेले रथ, पडलेले हत्ती, रक्ताने माखलेली माती आणि त्या सगळ्यात मोडलेल्या जांघांसह कुरुवंशाचा अभिमानी युवराज दुर्योधन मृत्यूशय्येवर पडला होता. श्वास अडखळत होते, डोळ्यात पराभवाची जळजळ होती आणि हृदयात अजूनही रोष धगधगत होता. तेव्हाच श्रीकृष्णांचं आगमन तिथे झालं. दुर्योधन श्रीकृष्णांना म्हणाला, तू मला कपटाने हरवलेस. हे धर्मयुद्ध असतं तर पांडव कधीच जिंकले नसते. कृष्ण मंद हसले. त्यांच्या हास्यात उपहास नव्हता, करुणा आणि सत्य होतं. कृष्ण म्हणाले, दुर्योधना, तुला पांडवांचं कपट दिसतंय, पण तुझ्या स्वतःच्या निवडीची चूक दिसत नाही. तुझा पराभव भीमाच्या गदेनं नाही झाला, तर तुझ्या चुकीच्या निर्णयांनी झालाय. तुझा निर्णय जे इतिहास बदलू शकले असते. युद्धात सुद्धा तू चुकीचा निर्णय घेतलासच. कृष्ण म्हणाले, बघ, तुझ्या सैन्यात असा एक योद्धा होता जो साक्षात काळ होता. त्याला योग्य वेळी तू सेनापती केलं असतंस तर हे युद्ध 18 दिवस नाही तर एका प्रहरातच संपलं असतं. पण तू हिरा सोडून दगडांवर विश्वास ठेवला. तो योद्धा होता गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा. अश्वत्थामा, ज्याला दुर्योधनानं कधीच समजून घेतलं नाही. दुर्योधन मैत्री आणि भावनांमध्ये इतका आंधळा होता की कर्णावर त्यानं पूर्ण विश्वास ठेवला, पण शिवांश असलेल्या अश्वत्थामाकडे दुर्लक्ष केलं. बघ, तू पहिल्या 1 ते 10 दिवसात भीष्मांना सेनापती केलंस, जे पांडवांवर प्रेम करत होते, जे त्यांना मारू इच्छितच नव्हते. मधल्या 11 ते 15 दिवसात तू द्रोणाचार्यांना निवडलं, जे शिष्यमोहात अडकले. आणि 16व्या दिवसाची म्हणजे सगळ्यात शेवटच्या दिवसांमधली एक महाचूक म्हणजे द्रोण धारातीर्थी पडल्यावर तू अश्वत्थामाला सेनापती करायला हवं होतंस. पित्याच्या मृत्यूनं त्याचा क्रोध रौद्ररूप झाला होता, पण तू काय केलंस? भावनेपोटी कर्णाची निवड केलीस. कर्ण महान वीर होता, दानवीर होता, पण तो मर्त्य होता. आणि अश्वत्थामा, तो अमर होता. कृष्णाचं हे वर्णन ऐकून दुर्योधन स्तब्धच झाला. कृपाचार्य जिथे 60,000 योद्ध्यांशी लढू शकत होते, तिथे अश्वत्थामा एकटाच 72,000 महारथींना धूळ चारू शकत होता. अश्वत्थामाने केवळ द्रोणाचार्यांकडनंच नव्हे तर परशुराम, व्यास, दुर्वास यांच्याकडनं सुद्धा ज्ञान प्राप्त केलं होतं. त्याला नारायण अस्त्राचं ज्ञान होतं, ज्याचंही तोड अर्जुनाकडे सुद्धा नव्हती. दुर्योधना, 16व्या दिवशी जर अश्वत्थामा सेनापती असता तर पांडवच नव्हे तर 3ही लोकांची शक्ती त्याला थांबवू शकली नसती. 18व्या दिवसाची काळी रात्र, मृत्यूशय्येवर असताना दुर्योधनानं अश्वत्थामाला सेनापती घोषित केलं. आणि एका रात्रीत अश्वत्थामानं करून दाखवलं जे 11 औक्षणी सेना 18 दिवसात करू शकली नव्हती. धृष्टद्युम्नाचा वध केला, शिखंडी आणि 5 उपपांडवांचा संहार केला, उरलेली संपूर्ण पांडवसेना एका रात्रीत संपवली. ही बातमी ऐकून दुर्योधनाच्या डोळ्यात अश्रू आले. ते आनंदाचे नव्हते तर ते पश्चातापाचे होते. त्याचे शेवटचे शब्द निशब्द झाले. ज्या शक्तीला मी आधी ओळखलं नाही आणि जी शेवटी मला लक्षात आलं, ती जर आधीच ओळखली असती तर कुरुक्षेत्राचा मी विजेता असतो. श्रोते हो, यातनं आयुष्य आणि मॅनेजमेंटचा एक धडा मिळतो आपल्याला. नुसती संसाधनं असणं पुरेसं नाही आहे, तर योग्य वेळी योग्य माणसांची ओळख पटणं हे खरं नेतृत्व आहे. आपण अनेकदा भावना आणि पूर्वग्रह यामध्ये आपल्या सर्वात कर्तबगार अश्वत्थामाकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा त्याची किंमत कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग आपल्या आयुष्यात किंवा आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या टीममध्ये एखादा अश्वत्थामा आपल्याकडून दुर्लक्षित तर होत नाही आहे ना,
याची जाणीव आणि याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेतले पाहिजेत. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.